पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेना दिनानिमित्त मालवणात येणार आहेत। या सोहळ्याला आता काहीच तास बाकी आहेत। सिंधुदुर्गवासियांच्या उत्सुकताही वाढल्यात। मोदींचं कसं स्वागत होणार, सध्या मालवणात काय चालू आहे याबाबत माहिती देत आहेत आमचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि या दौऱ्यासाठी पूर्ण मालवण सज्ज झालेलं आहे। पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त असा ठेवलेला आहे। मालवण तारकर्लीसह असा कडेकोट पोलीस बंदोबस्त हा पोलिसांकडून ठेवण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे मालवणला पोलीस छावणीचे स्वरूप हे प्राप्त झालेले आहे। दुपारी साधारण 4च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने मालवणात दाखल होतील। त्यानंतर बोर्डिंग मैदान येथे पंतप्रधानांचं भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे आणि असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केल्यानंतर हे राजकोटसाठी रवाना होतील। राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर पंतप्रधान हे तारकर्ली येथे रवाना होतील। तारकर्ली येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौसेना दिन हा सोहळा साजरा होणार आहे आणि या सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी ही दांडी किनाऱ्यावर गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच आपण पाहू शकतो की दांडी किनाऱ्यावर लोकांची ये जाव सुरू झालेली आहे। एसटीची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे आणि दांडी किनारी स्क्रीन लावून हा नौदलाचा सोहळा हा लोकांना पाहता येणार आहे आणि त्यासाठी प्रचंड असा जनसमुदाय हा दांडी किनाऱ्यावर येत आहे आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी ही दांडी किनाऱ्यावर दाखल होत आहे। पंतप्रधानांच्या याच उपस्थितीत होणाऱ्या नौदल दिनाच्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा या निमित्ताने मालवणात येत आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत, अनेक देशातील केंद्रातील मंत्री आहेत, राज्यातील मंत्री आहेत, हे या निमित्ताने आज मालवणात आहेत आणि हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 2 वाजता मालवणच्या शासकीय विश्रामगृह येथे दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते पंतप्रधानांच्या दौऱ्यात हे सामील होणार आहेत। सुरुवातीला ते सुद्धा राजकोट येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रातील राज्यातील अतिमहनीय व्यक्ती आहेत ते या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत आणि आज या दौऱ्याकडे संपूर्ण मालवणसह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच मालवणात येत आहे आणि आपण पाहिलं तर पंतप्रधान यांच्या येण्याने मालवणातील जो काय कायापालट झालेला आहे, अनेक रस्ते जो आज न होणारी ही विकास कामे ती सुद्धा मार्गी लागलेली आहेत आणि हे सुद्धा मालवणवासियांनी अनुभवलेलं आहे। एकंदरीत आज 2 दिवस रंगीत तालीम ही प्रशासनाकडून करण्यात येत होती आणि त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो ताफा ज्या मार्गावर आहे त्या मार्गावर आज सुद्धा शहरात रंगीत तालीम घेण्यात आली। त्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्या मार्गावरील वाहने ही थांबवण्यात आली होती, त्यामुळे लांबच्या लांब रांगा या ते लागलेल्या होत्या। कुंभारमाठ असेल त्या मार्गावर सुद्धा अनेक लांबच्या लांब रांगा या वाहनांच्या लागलेल्या होत्या आणि आज दुपारनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर तिकडे तारकर्लीमध्ये भारतीय नौसेनेचा कार्यक्रम हा या निमित्ताने सुरू होणार आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज भाषणात आपल्या काय बोलणार, कोकणासाठी नवीन काय घोषणा करतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून आहे। कारण ज्या पद्धतीने या दौऱ्याच्या निमित्ताने ज्या पद्धतीने विकास कामे मार्गी लागली तसे पंतप्रधान आता आपल्या भाषणात काय सांगतात आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने अंमलबजावणी होते हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या भाषणात काय नेमकी घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।